तुमच्या स्क्रीनवर दिसणारी ही जिती जागती महिला कागदोपत्री मृत ठरवली गेली आहे. विश्वास बसत नसेल तर हे डेथ सर्टिफिकेट तुम्हीच पहा. अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा आणि पोटच्या पोराच्या स्वार्थीपणामुळे या वृद्ध महिलेला मी मेली नाहीये, मी जिवंतच आहे हे सिद्ध करण्यासाठी अक्षरशः पायपीट करावी लागते. पण या माऊलीवर ही वेळ का आली आहे? हिच्या पोटच्या पोरानं असं नेमकं काय केलंय याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या या महिलेचं नाव कौशल्याबाई राजपूत आहे. कौशल्याबाई यांचा जिवंतपणीच मृत्यू दाखला तयार झाला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच मृत्यू दाखल्याच्या मदतीनं या आजीला तिच्याच लेकरानं 10 लाखांचा चुना लावलाय. याच महिलेच्या मुलानं यांच्या मृत्यूची नोंद जळगाव जामोद नगर परिषदेत केली आहे. नगर परिषदेनंही कुठलीही शहानिशा न करता त्यांच्या मुलाला जिवंत वृद्ध महिलेचं मृत्यू प्रमाणपत्र सुपूर्द केलं. त्याचं झालं असं की कौशल्याबाई यांच्या बँक खात्यावर 10 लाखांची रक्कम जमा होती. त्यांचा मुलगा प्रेमसिंह राजपूत याची त्या पैशांवर नजर होती. तेच पैसे काढण्यासाठी त्यानं ही शक्कल लढवली. यासाठी त्यानं 5 ऑक्टोबर 2023ला आपल्या आईचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आणि याबाबत जळगाव जामोद नगर परिषदेत त्यानं मृत्यूची नोंद केली. हीच बाब 75 वर्षीय कौशल्याबाई यांना माहिती पडली. त्यांनी नगर परिषदेत स्वतःच्याच मृत्यूपत्रासाठी अर्ज केला. विशेष म्हणजे नगर परिषदेनंही कौशल्याबाईंना त्यांचंच मृत्यू प्रमाणपत्र दिलं. कौशल्याबाईंच्या मृत्यूपत्राच्या बळावर त्यांच्या मुलानं त्यांच्या बँक खात्यातले 10 लाख लंपास केले आणि तो पसार झाला. इकडे कौशल्याबाईंना पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवाव्या लागतायत. आपण जिवंत आहोत हे लोकांना पटवून द्यावं लागतंय. कौशल्याबाईंनी स्वतःचं घर विकून बँकेत 10 लाख ठेवले होते. त्यांना कुणाचा सहारा नाहीये. उतार वयात त्यांचं होतं नव्हतं ते सगळं पोटच्या पोरानं लुबाडलंय. आता त्यांनी कुणाकडे पाहून जगावं आणि कसं जगावं हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. पण या निमित्तानं प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. आता या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेणार आणि कौशल्याबाईंना आपले पैसे परत मिळणार का हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.